चुकीचे मराठा कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई होणार असं बावनकुळे म्हणालेत। त्यांना जरांग यांनी उत्तर दिलंय। त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलाही खोटं प्रमाणपत्र जर कोणी काढलं असेल, खोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील। ओबीसीच्या ताटातलं कोणी घेणार नाही आणि ओबीसी मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी शासनही घेईल, आम्ही सर्व घेऊ। कुठलाही जीआरचा चुकीचा अर्थ कोणी काढणार नाही। चुकीच्या अर्थाने कोणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढलं तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलं त्यांच्यावरही कारवाई होईल। त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडीवर टाकणार आहे, त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहेत। मराठ्याचे नेत्याचे मागं लागला बावनकुळे, मराठ्याच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे, मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे। याला काही दिलं नाही, नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो। संभाजीनगरचा कोणतरी केला। हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री 4-2 यांनी सुरू केले। आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागं लागायला सुरुवात करणार आहे। एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो।